आता आपण त्याची काही काय घेणार आहोत तर ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काही क्वेश्चन येथे विचारलेले आहे आणि ते क्वेश्चन काय आहेत पहा. आय ॲम द किंग ऑफ द बीस्ट. हे पहा मुलांनो, कोण म्हणत आहे? द लायन टू द मॅन, द मॅन टू द लायन. कोण म्हणत आहे सांगा पहा मुलांनो? तर द लायन टू द मॅन. म्हणजेच आपलं ऑप्शन फर्स्ट हे कसं आहे मुलांनो? तर अगदी करेक्ट आहे. आपलं नेक्स्ट जे आहे ते आपलं क्वेश्चन असणार आहे पहा. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. पहा, आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे, पर्याय दिलेले आहे. ते आहे द मॅन टू द लायन, द लायन टू द मॅन. आता सांगा पाहू मुलांनो, हा जो प्रश्न आहे तो कोण कुणाला म्हटलेला आहे? दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. अगदी बरोबर. कोण म्हटलेलं आहे? तर द मॅन टू द लायन. म्हणजेच आपलं उत्तर कसं आलेलं आहे? तर अगदी बरोबर आलेलं आहे. आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन. बघा मुलांना, आपला जो क्वेश्चन असणार आहे पुढचा तो काय असणार आहे? तर अ बॉय वॉज स्विमिंग हॅपीली देअर. कसं असणार आहे? काय असणार आहे आपलं ऑप्शन? स्विमिंग असणार आहे की बॉय असणार आहे? अगदी राईट. काय असणार आहे? बॉय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे मुलांनो, द गार्डन वॉज व्हेरी बिग अँड ब्युटिफुल. आता इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत गार्डन आणि ब्युटिफुल. काय येणार आहे मुलांना आपलं उत्तर? तर गार्डन. आणि आपले जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, पुढचा प्रश्न आपला काय असणार आहे की ब्रांच क्लिक ऑन द प्युलर ऑफ द वर्ड. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे की ब्रांच जे आहे प्लुरल शोधायचं आहे. बघा, ब्रांच आणि ब्रांचिंग. तर काय मिळणार आहे मुलांना आपल्याला? प्युलर, तर ब्रांचेस हे असणार आहे. आपलं उत्तर कसं आलेलं आहे? तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. बघा, आता क्लिक ऑन द प्युलर ऑफ द. आता फॉक्सचं आपल्याला काय शोधायचं आहे? प्युरल काय असणार आहे आपलं? फॉक्सेस असणार आहे की फॉक्सेस असणार आहे? तर फॉक्सेस असणार आहे. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो काय आहे? द मॅन टूक द लायन टू द गार्डन टू शो द स्टॅच्यू ऑफ हरक्यूल्स. काय असणार आहे मुलांना? ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? तर ट्रू असणार आहे. आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. बघा, पुढचा आपला जो क्वेश्चन असणार आहे तो काय आहे? द लायन वॉज क्रेड ऑफ द मॅन. सांगा पाहू, ट्रू की फॉल्स? अगदी बरोबर, फॉल्स. आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? क्लिक ऑन द प्युरल ऑफ द वर्ड. आपल्याला पावचं काय शोधायचं आहे? तर प्युरल शोधायचं आहे. ते काय असणार मुलांनो? तर पाऊस हे असणार आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. आपलं शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, आपल्याला गार्डनचं सुद्धा प्लुरल शोधायचं आहे. तर ते काय असणार आहे मुलांनो? गार्डन असणार आहे की गार्डन्स असणार आहे? सांगा पाहू मुलांनो. तर गार्डन्स असणार आहे. आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, आपल्या या टॉपिकमध्ये आपण जी स्टोरी आहे ती लर्न केली, तिची ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण घेतली. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत हे अधिक स्पष्ट करून घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, यापैकी कुठला तरी एक गेम आपण खेळूया आणि त्याच्या माध्यमातून आपली जी स्टोरी आहे ती आणखी आपण काय करूया समजून घेऊया. तर पहा मुलांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? फाइंड द ऑड वन आउट. तर स्मार्ट, पॉवरफुल, कावर्ड आणि स्ट्रॉंग. तर आपलं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे मुलांनो? तर कावर्ड हे असणार आहे आणि ब्लू हा त्याचा कलर आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय असणार आहे मुलांनो? द मॅन शो द लायन अ स्टॅच्यू ऑफ. त्याला मॅनने लायनला कुठला स्टॅच्यू दाखवलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, हरक्युलस, श्रीकृष्ण, बुद्ध की महात्मा गांधी. कुठला स्टॅच्यू दाखवलेला त्याला?
तर हरक्युलस आणि कलर आहे रेड. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा काय करायचा आहे तर शब्द शोधायचा आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. इंटेलिजंट, डल, ब्रिलियंट आणि क्लेवर. काय आहे सांगा पाहू मुलांनो. इंटेलिजंट, डल, ब्रिलियंट आणि क्लेवर. तर काय असणार आहे आपलं उत्तर? अगदी बरोबर, डल हे असणार आहे आणि कलर आहे मुलांनो ग्रीन. आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. म्हणजे आपलं उत्तर ह्याचं काय असणार आहे तर कॅप्चर हे असणार आहे. पुढचं आपण बघूया. माय ब्रदर इज सिटिंग क्वाइटली विथ मी ब्रदर इज. आता आपले जे 4 ऑप्शन आहेत ते काय आहेत मुलांनो तर अन ॲडजेक्टिव्ह, अ नाउन, अ वर्ब अँड अ प्रोनाउन. काय असणार आहे पहा मुलांनो. माय ब्रदर इज सिटिंग क्वाइटली विथ मी ब्रदर इज. ब्रदर इज काय असणार आहे मुलांनो सांगा पाहू. तर हे काय असणार आहे मुलांनो तर नाउन असणार आहे आणि आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. द लायन सेड आय एम द किंग ऑफ. कशाचा तो किंग आहे पहा मुलांनो. बर्ड्स, बीस्ट, मेन आणि ॲनिमल्स. कसला असणार आहे मुलांनो तर बीट्स. तर त्याचा कलर आहे ग्रीन आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे मुलांनो तो काय असणार आहे. एक्सचेंज ऑपोजिट व्ह्यूज इन अ हिटेड ऑर अँग्री वे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. ते आहे स्पीक सॉफ्टली, चार्ट आणि डिस्कस आणि आर्ग्यू. बघा, एक्सचेंज ऑपोजिट व्ह्यू इन अ हिटेड ऑर अँग्री वे. तर इथे काय असणार आहे मुलांना आपलं आर्ग्यू हे योग्य उत्तर असणार आहे आणि कलर आहे कुठल्या मुलांना तर येलो. आपलं राईट आन्सर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. द राईट ॲडजेक्टिव्ह फॉर पिकॉक. आता पिकॉकचं आपल्याला काय शोधायचं आहे तर ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. पिकॉक काय आहे मुलांना बघा. स्ट्रॉंग, इंटेलिजंट, क्लेवर की ब्युटिफुल. आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की पिकॉक कसा असतो तर ब्युटिफुल असतो म्हणजेच येलो कलर. आणि आपलं जे आन्सर आहे ते राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज. जो मॅन आहे मनुष्य आहे कशावरती गर्व करत आहे. बघा, इंटेलिजन्स, ब्युटी, स्ट्रेंथ की क्लोथ. सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, इंटेलिजंट आणि कलर आहे रेड. आपला शेवटचा प्रश्न पहा मुलांनो. द राईट ॲडजेक्टिव्ह फॉर अन ऑरेंज. ऑरेंजचा आपल्याला राईट ॲडजेक्टिव्ह जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो काय आहे मुलांनो. ज्युसी, बिटर, इंटेलिजंट आणि ब्लॅक. काय असणार आहे मुलांनो तर ज्युसी आणि आपलं उत्तर काय असणार आहे रेड, ज्युसी. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर इथे आलेलं आहे. तर मुलांनो आपण आज शिकत होतो कुठला लेसन द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. हा लेसन आपण लर्न केलेला आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेली आहे. गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण हा लेसन जो आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर त्यावर एक टेस्ट घेणार आहोत आणि हा जो लेसन आहे तो अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मुलांनो टेस्ट देण्यासाठी रेडी आहात तर चला आपण घेऊया यावर छोटीशी टेस्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहे आणि त्याचे आन्सर जे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. बघा मुलांना जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे. द मॅन शो द लायन अ स्टॅच्यू ऑफ. काय सांगितलेलं आहे मुलांना. पहिला जो आपल्याला क्वेश्चन आहे तो सांगितलेला आहे द मॅन शो द लायन अ स्टॅच्यू ऑफ. आता बघा जो स्टॅच्यू म्हणजेच काय मुलांनो तर स्टॅच्यू म्हणजेच पुतळा. तो कोणाला दाखवण्यात आला होता तर तो दाखवण्यात आला होता सिंहाला. आणि तो कोणी दाखवलेला तर माणसाने दाखवलेला. तर तो कोणाचा स्टॅच्यू होता हे तुम्हाला आठवत असेलच कारण आपण जेव्हा पार्ट एक्सप्लेन करत होतो तेव्हा त्यामध्ये काय नाव आलेलं आठवा पाहू मुलांनो. बघा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यापैकी आपले एक जे आन्सर आहे ते अगदी योग्य असणार आहे. पहा मुलांनो फर्स्ट आहे हरक्युलस, श्रीकृष्ण, बुद्धा आणि महात्मा गांधी.
सांगा पाहू मुलांनो, आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? तर अगदी बरोबर. कशाचं आपल्याला लायनला स्टॅच्यू दाखवलं होतं? तर हरक्युलस ह्याचं जे स्टॅच्यू आहे ते दाखवलेलं होतं. आणि ते स्टॅच्यू कसं होतं मुलांनो? तर एक माणूस सिंहावरती, मेलेल्या सिंहावरती पाय देऊन उभा आहे. हे स्टॅच्यू एका माणसाने कुणाला दाखवलेलं? तर लायनला दाखवलं होतं. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? तर हरक्युलस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा मुलांना, आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा, आपला पुढचा जो प्रश्न आहे, सेकंड जो प्रश्न आहे तो आहे आपला मुलांनो, द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज. आता जो मनुष्य आहे तो कशावरती गर्व करत होता? प्राऊड म्हणजेच काय मुलांनो? तर PROUD, प्राऊड म्हणजेच काय? तर स्वतःवर गर्व करणे. तर माणूस जो आहे, जो मॅन म्हणजेच काय मुलांनो? तर मनुष्य, तो कशावर गर्व करत होता? पहा मुलांनो, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते काय आहे? तर इंटेलिजन्स, सेकंड आहे ब्युटी, थर्ड आहे स्ट्रेंथ आणि फोर्थ जे आहे मुलांनो ते आहे क्लोथ. तर सांगा पहा मुलांनो, आपले जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे? तो माणूस जो आहे तो कशावरती गर्व करत होता? त्याच्या बुद्धिमत्तेवरती, त्याच्या सौंदर्यावरती, त्याच्या ताकदवरती की त्याच्या कपड्यांवरती? तर तो कशावरती सगळ्यात जास्त गर्व करत होता? अगदी बरोबर. ते जो इंटेलिजन्स आहे, त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्यावर तो काय करत होता? तर खूप गर्व करत होता. मग आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, आपलं उत्तर असणार आहे इंटेलिजन्स. आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की द राईट ॲडजेक्टिव्ह फॉर अन ऑरेंज. आता ऑरेंजचं आपल्याला काय शोधायचं आहे? तर ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. आणि आपल्याला चार जे ऑप्शन आहे ते आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते आहे ज्युसी, सेकंड आहे बायटर आणि थर्ड आहे इंटेलिजंट आणि जे फोर्थ आहे मुलांना ते आहे ब्लॅक. तर सांगा पाहू मुलांना, आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? तर ऑरेंजचं काय होणार आहे? तर ते काय आहे? तर ज्युसी आहे. आपलं राईट आन्सर काय असणार आहे मुलांना? तर ज्युसी. अगदी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा मुलांनो, आपले जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते काय असणार आहे की द लायन सेड आय एम द किंग ऑफ. बघा, जो लायन आहे तो काय म्हणत आहे मनुष्याला की मी कोण आहे? तर मी राजा आहे. काय आहे मुलांनो? राजा. किंग म्हणजेच काय? KING. किंग म्हणजेच राजा. कशाचा राजा आहे? तर फॉरेस्टचा, वनाचा. मी एका जंगलाचा कोण आहे? तर राजा आहे, असं तो म्हणत होता. पण यापैकी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. तर तो कुणाचा राजा आहे? तो जंगलाचा राजा आहे. पण जंगलामध्ये कोण राहत होतं? तर पहा मुलांनो, बर्ड्स, बीस्ट, मेन की ॲनिमल्स. तो कुणाचा राजा आहे? तो पक्ष्यांचा राजा आहे? तो बीस्ट म्हणजेच पशुपक्ष्यांचा राजा आहे की माणसांचा राजा आहे की फक्त प्राण्यांचा राजा आहे? तर बीस्टमध्ये काय येतं मुलांनो? तर पशु आणि पक्षी हे दोघंही येतात. म्हणजेच तो कुणाचा राजा आहे? तर तो बेस्टचा राजा आहे. म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? तर बेस्ट हे असणार आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. बघा मुलांनो, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय असणार आहे? टेक इनटू वन्स कंट्रोल बाय फोर्स. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कंट्रोल बाय फोर्स कशावरती कंट्रोल करणार आहात? पहा मुलांनो, टू ॲक्सेप्ट, टू कॅच, टू कॅप्चर, टू होल्ड. आता पहा मुलांनो, यापैकी कुठला वर्ड एक्सप्लेन करताना आपल्या लेसनमध्ये आलेला होता? तर टू कॅप्चर. बंदिस्त जो आहे तो मनुष्य सिंहाला करू शकतो. म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो? तर टू कॅप्चर हे आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. पहा मुलांना, आपलं जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे? एक्सचेंज ऑपोजिट व्ह्यूज इन अ हिटेड ऑर ॲग्री वे. आता ॲग्री म्हणजेच काय मुलांनो? तर रागवणे. आणि इथे आपल्याला काय दिलेले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. जो फर्स्ट आपला आहे तो आहे स्पीक सॉफ्टली, चॅट, डिस्कस आणि आर्ग्यू. बघा मुलांनो, यापैकी आपला कुठला जो वर्ड आहे जो लेसन एक्सप्लेन करताना आलेला असेल? बघा, ॲग्री म्हणजेच इथे आहे रागवणं. मग
आपल्याला काय करायचं आहे, ॲग्रीच्या ऐवजी कुठला वर्ड आपल्याला इथे यूज करायचा आहे. हे आपले 4 जे ऑप्शन आहे यापैकी कुठला असणार आहे? अगदी बरोबर, आर्ग्यू म्हणजेच काय मुलांनो, तर वादविवाद घालणे हा जो वर्ड आहे तो ॲग्रीच्या विरोधात अगदी योग्य आहे. नेक्स्ट आपण बघूया. पहा मुलांनो, आपला जो 7वा क्वेश्चन आहे तो काय असणार आहे? द राईट ॲडजेक्टिव्ह फॉर पिकॉक. आता पिकॉकसाठी आपल्याला योग्य ॲडजेक्टिव्ह शोधायचा आहे. स्ट्रॉंग, इंटेलिजंट, क्लेवर आणि ब्युटिफुल. आपल्याला तर माहितीच आहे की पिकॉक हा काय आहे. तो स्ट्रॉंग म्हणजेच ताकदवान आहे, इंटेलिजंट म्हणजेच बुद्धिवान आहे, क्लेवर म्हणजे अतिशय कसा आहे तर खूप क्लेवर आहे, आणि नंतर आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजेच काय मुलांनो, तर सुंदर. तर आपल्याला माहीतच आहे की पिकॉक हा काय आहे तर ब्युटिफुल आहे. मग आपला आन्सर जे आहे ते अतिशय योग्य आहे. नेक्स्ट बघूया. फाइंड द ऑड वन आउट. आता गटामध्ये न बसणारा आपल्याला काय शोधायचं आहे तर वर्ड शोधायचा आहे, आणि तो काय असणार आहे पहा मुलांनो. स्मार्ट, पॉवरफुल, कावर्ड की स्ट्रॉंग. काय असणार आहे मुलांनो, जो या गटामध्ये बसणारा नाही. अगदी बरोबर, काय असणार आहे तर कावर्ड. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो पाहूया मुलांनो. पहा तो काय असणार आहे. माय ब्रदर इज सिटिंग क्वाइटली विथ मी. ब्रदर इज, ब्रदर हे काय आहे मुलांनो, बघा, अन ॲडजेक्टिव्ह, अ नाउन, अ वर्ब, अ प्रोनाउन. सांगा पाहू मुलांनो काय असणार आहे तर ते एक काय आहे, नाव आहे. म्हणजेच अ नाउन हे आन्सर जे आहे ते आपले योग्य असणार आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. बघा, आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तो काय सांगितलेला आहे की फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा शब्द हा शोधायचा आहे. तर शोधूया मुलांनो. फर्स्ट आहे इंटेलिजंट, सेकंड आहे डल, थर्ड आहे ब्रिलियंट, आणि शेवटी आहे क्लेवर, इमानदार. तर सांगा पाहू मुलांनो, गटात न बसणारा शब्द काय असणार आहे तर डल हा योग्य आपला ऑप्शन असणार आहे. तर पहा मुलांनो, आपला जो लेसन आहे 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. यामध्ये आपण लर्नही केलेलं आहे. आपला लेसन ॲक्टिव्हिटीज घेतली आहे, गेम घेतलेला आहे, टेस्ट देखील आपण घेतलेली आहे. आता त्याचे काही क्वेश्चन आन्सरसुद्धा आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग मुलांना आता आपण बघूया काही क्वेश्चन आन्सर. तर आपला फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांना, बघा. व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ. आता जो लॉयन आहे तो कशासाठी, कशावर तो गर्व करत आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पहा मुलांनो, हा जो लॉयन आहे तो प्राऊड फील कशावर करत आहे. प्राऊड म्हणजेच काय मुलांनो तर गर्व. बघा, PROUD, प्राऊड म्हणजेच काय तर गर्व. कोण करत आहे तर लॉयन करत आहे, पण कशावर करत आहे. पहा मुलांनो, द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. कशावरती मुलांनो, हिज स्ट्रेंथ. तो काय समजत आहे की मी सर्वात शक्तिशाली आहे, आणि या शक्तीवर त्याला काय आहे मुलांनो तर गर्व आहे. तो प्राऊड फील करत आहे. बघा, स्ट्रेंथ म्हणजे काय की शक्तिशाली. कोण आहे शक्तिशाली तर हा जो लायन आहे तो कोण आहे तर शक्तिशाली असा एक प्राणी आहे. म्हणून तो जंगलाचा कोण आहे तर जंगलाचा तो राजा आहे, आणि राजा होण्यावर त्याला काय आहे तर त्याला गर्व आहे. तो स्वतःवर प्राऊड फील करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो दुसरा क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. आता स्टोरी म्हणजेच हो म्हणजेच कोण मुलांनो तर कोण, कोणी स्पीक्स म्हणजे बोलणं. तर ही जी स्टोरी आहे ती पहिल्यांदा कोणी सांगण्यास सुरुवात केलेली आहे तर द लॉयन स्पीक फर्स्ट इन द स्टोरी. सुरुवात कोणी केलेली आहे किंवा पहिल्यांदा कोण बोललेला आहे तर लॉयन हा बोललेला आहे. कशाविषयी तर स्टोरीविषयी. म्हणजे जे काही आपली ही स्टोरी आहे ती स्टार्ट कोणी केलेली आहे तर एका प्राण्याने म्हणजेच लायनने केलेली आहे. पुढे बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे की व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ.
जसा एका लॉयनने एका सिंहाने स्वतःच्या ताकदीवरती गर्व केलेला तसाच गर्व माणूससुद्धा करत आहे. पण कशावर करत आहे तर तो माणूस प्राऊड फील कशावर करत आहे तर इंटेलिजन्सवरती करत आहे. त्याच्या बुद्धिमत्तेवर तो जास्त प्राऊड फील करत आहे. तो खूप गर्व करत आहे त्याच्या बुद्धीवरती. आणि सिंहाला काय म्हणत आहे, तो लॉयनला काय म्हणत आहे की तू जरी शक्तिशाली असला तरी मी कोण आहे तर मी एक बुद्धिमान प्राणी आहे जो तुला सुद्धा काय करू शकतो तर तुला सुद्धा मी कैद करू शकतो आणि तुला सुद्धा मी काय करू शकतो तर हरवू शकतो. म्हणून मॅन जो आहे स्वतःला कशाचा गर्व करत आहे की तो बुद्धिमान असल्याचा गर्व हा मनुष्याला होत आहे. पहा मुलांनो, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ तर त्याचा आन्सर आहे द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजंट. तो बुद्धिमान आहे म्हणून त्याला गर्व आहे. कोणाला तर माणसाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न असणार आहे तो काय आहे तर व्हॉट कॅन द मॅन डू टू द लायन्स विथ देअर इंटेलिजन्स. बघा, आता इथे लायन असं का म्हणत आहे की मनुष्य जरी इंटेलिजंट असला, खूप बुद्धिमान असला तरीसुद्धा द मॅन कॅन हंट ऑर कॅप्चर द लायन्स विथ देअर इंटेलिजन्स. बघा, आपल्याला तर माहितीच आहे की आधी काय होत होतं तर मनुष्य हे प्राण्यांचे काय करत होतं तर शिकार करत होतं. म्हणजे मनुष्याजवळ एवढं काही बुद्धिमत्ता आहे की कुठल्याही प्राण्याला बंदिस्त करण्याची युक्ती हा मनुष्य करू शकतो. म्हणूनच मनुष्य जो आहे तो त्याच्या बुद्धिमत्तेवर गर्व करत आहे आणि जो लॉयन आहे तो कशावर गर्व करत आहे तर त्याच्या स्ट्रेंथवरती, म्हणजे तो शक्तिवान आहे यावरती तो गर्व करत आहे. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की व्हॉट कॅन द मॅन डू टू द लॉयन्स विथ देअर इंटेलिजन्स. आणि त्याचा आन्सर बघा मुलांनो काय आहे, द मॅन कॅन हंट और कॅप्चर द लायन्स विथ देअर इंटेलिजन्स. बघा, जो माणूस आहे तो ज्या प्राण्याला म्हणजे लायनला काय करू शकतो तर बंदिस्त करू शकतो, त्याची शिकार करू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे, व्हॉट डिड द मॅन शो द लायन. आता इथे माणसाने लॉयनला म्हणजे सिंहाला काय दाखवलेलं आहे तर द मॅन शोड द लायन अ स्टॅच्यू ऑफ द ग्रेट हिरो हरक्यूल्स स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ऑट हिज फीट. म्हणजेच एका माणसाने काय दाखवलेलं आहे सिंहाला की एक मेलेला जो सिंह आहे तो एका माणसाच्या फीट खाली म्हणजे पायाखाली आहे. असा जो स्टॅच्यू आहे तो कोणाला दाखवलेला आहे तर एका माणसाने सिंहाला दाखवलेला आहे. पण हा जो दृष्टिकोन आहे तो कुणाचा आहे तर तो एका मनुष्याचा आहे. मनुष्यानेच काय केलेलं आहे तर माणसाचा पुतळा बनवलेला आहे आणि तो स्ट्रॉंग दाखवलेला आहे, शक्तिशाली आणि बुद्धिमान दाखवलेला आहे. आणि त्याच्या पायाखाली, त्याच्या फीटखाली एक मेलेला सिंह दाखवलेला आहे. पण हा जो स्टॅच्यू जर सिंहाने बनवलेला असता तर जे चित्र आहे, जे दृश्य आहे ते कसं असतं मुलांना तर ह्याच्या उलट असतं. सिंह हा कसा असता तर उभा असता आणि वाघ जो आहे तो माणसावरती उभा असता आणि माणूस हा मेलेला त्याच्या पायाखाली असता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे, व्हॉट डिड द लायन क्लेम वेन ही सॉ द स्टॅच्यू ऑफ हरक्युलस. बघा, जेव्हा तो लॉयन तो स्टॅच्यू बघतो तेव्हा तो काय म्हणत असतो, द लॉयन क्लेम दॅट इफ लायन्स मेड स्टॅच्यू दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अँड अंडर हिज हॉर्स. बघा, जेव्हा तो स्टॅच्यू सिंह बघतो आणि तो माणसाला सांगतो की जेव्हा हा स्टॅच्यू मी बनवलेला असता किंवा एखाद्या प्राण्याने बनवला असता तर याचं चित्र कसं असतं तर उलट असतं. म्हणजेच मी काय बनवलेलं असतं तर मी हा माणूस मेलेला असता आणि त्याच्यावरती मी पावज म्हणजेच काय मुलांनो तर त्याचा पंजा जो आहे तो माणसावरती, मेलेल्या माणसावरती असता आणि जो सिंह आहे तो स्टँडिंग असता. म्हणजेच उलट चित्र हे सिंहाने माणसाला दाखवलेलं
असतं. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला शेवटचा प्रश्न काय असणार आहे की व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस स्टोरी. आपण या स्टोरीमधून काय समजलेलो आहोत मुलांनो? तर बघा, फ्रॉम दिस स्टोरी वी अंडरस्टँड दॅट द वे अ स्टोरी इज टोल्ड डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. ही जी स्टोरी आहे, स्टोरी टेलर म्हणजेच कोण मुलांना? तर गोष्टी सांगणारा त्याच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं. बघा, when someone else tells the same story, they tell it from their point of view. पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजेच काय मुलांना? तर जो कोणी स्टोरी टेलर आहे, म्हणजेच गोष्टी सांगणारा आहे, तो त्याच्या दृष्टिकोनानुसार काय करत असतो? तसे चित्र उभे करत असतो. समजा इथे जर सिंहाने ही स्टोरी सांगितली असती तर सिंहाने काय केलं असतं? तर गार्डनमध्ये स्टॅच्यू जो आहे तो माणसाने सिंहाने माणसाची शिकार केलेला असं दाखवलेला असता. पण इथे जो इंटेलिजंट मनुष्य आहे, मॅन आहे, त्याने काय दाखवलेलं आहे की माणसाने काय केलेले आहे? एका सिंहाचे, एका लायनचे काय केलेले आहे? तर शिकार केलेली आहे. जर लॉयनने दाखवलं असतं तर त्याच्या विरुद्ध दिशेने ते दाखवलं असतं. म्हणजेच आपण याच्यातनं काय शिकलेलो आहोत? तर गोष्टी सांगणाऱ्याच्या दृष्टिकोनातून तो तसा काय करत असतो? तसे चित्र तो उभे करत असतो, तशी कल्पना तो तयार करत असतो आणि सेम आपल्याला तसं ते दर्शन घडत असतं. म्हणून प्रत्येकाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं की तो गोष्टी सांगणारा कसा आहे किंवा ती आपल्यापर्यंत ती गोष्ट कशी पोहोचणार. तर पहा मुलांनो, आपला जो लेसन होता 2.2, काय मुलांनो? द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. हा जो लेसन आहे त्याचा आपण इथे लर्न केलेला आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. तसेच आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा हा लेसन एक्सप्लेन केलेला आहे. तसंच टेस्ट देखील घेतलेले आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला या स्टोरीमधून काय शिकायला मिळत आहे की जसा ज्याचा दृष्टिकोन असतो त्यानुसारच तो कल्पना करून आपल्यापर्यंत ती स्टोरी पोहोचवत असतो. तर मुलांनो, आपला हा जो लेसन आहे, ही जी स्टोरी आहे, इथे ही पूर्ण होत आहे आणि आपण लवकरच भेटणार आहोत एका नवीन पाठात. तोपर्यंत धन्यवाद.